नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरा ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जरा व्हिडिओ नवीन आहे आणि कसं आहे मित्रांनो, आपण ह्या नवीन व्हिडिओमार्फत आपल्याकडे एक छोटीशी माहिती पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, परवाच्या दिवशी आपल्या 2 कोंबड्या उतरलेल्या आपण मागील काही व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आपल्या 2 कोंबड्या म्हणजे पिल्ला काढलेल्या एका खाली 4 होती आणि एका खाली 3 होती. तर जी 3 पिल्लावाली असेल कोंबडी आहे, त्याचं जवळ नाही आहे, तुम्हाला दाखवू शकत नाही. तर तिच्या खाली मित्रांनो 2 काळ्या रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाचा पिल्लू होता. तर एक काळ्या रंगाचा पिल्लू ना परवापासून गायब आहे, परवाच्या दिवसापासून गायब आहे. तर मी काल ना पूर्ण दिवसभर शोध घेतला. तर मला असं कुठलं जाणवलं की मुंगसाचं काम असेल. तर नाही मित्रांनो, मागील असे ते इथून इथून असे इथपर्यंत अशा हा पूर्ण आमचा परिसर आहे. आमच्या हा जो आमचा इकडे आमचा कुक्कुटपालनाचा व्यवसायाचा खोरावडा आहे आणि इथून हा पूर्ण परिसर आमचं सरिंगण आहे. म्हणजे इथून आपल्या कोंबड्या अगदी तिथून लांबपर्यंत, गावठी कोंबड्या मित्रांनो माहिती आहेत खूप लांबपर्यंत जातात, तर त्या तिथपर्यंत गेलेल्या. तर कसं आहे मित्रांनो, तो जो पिल्लू परवापासून गायब झालेला, तर माझ्या मनाला असं वाटलं की काल मी परत शोध घेतला, मला वाटलं मुंगसाचं काम असेल, पण शक्यतो मुंगसाचं काम नाही आहे. आणि आज सकाळी काय झालं, इकडे हा भेंडीचं झाड आहे. ह्या भेंडीच्या झाडावरती एक शिकरा बसलेला, शिकरा म्हणजे ससाना. तो ससाना पक्षी इकडे बसलेला. त्यांनी आमच्या त्याच शिबगा, ही बघा, ही कोंबडी आपली आशिलची, हिच्या खाली एक काळा पिल्लू होता गायब झाला, 2 काळे पिल्लं आणि एक पांढरा पिल्लू होता. तर हिच्यावरतीच अटॅक केला, ह्या पिल्लांवरती अटॅक केला त्यांनी. तर मी त्याला हाकलवले, तो इकडून उडून त्या झाडावरती गेला. हा मोठा झाड आहे आयनाचा, त्या झाडावरती गेला. तर कसं आहे मित्रांनो, सांगण्याचा हेतू एवढेच आहे की आपण जर गावठी कुक्कुटपालन व्यवसाय करत आहात आणि कसं आहे मित्रांनो, आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि कसं आहे माहिती आहे, आता ह्या पावसातून हे लहान पिल्लांवरती कोंबड्यांच्या अटॅक करणारे भक्षक आहेत, ते ॲक्टिव्ह होतात. त्या भक्षकांमध्ये मित्रांनो मुंगूस, कावळा, रानमांजर, कुत्रे, आणखीन काय असेल, घोरपड मित्रांनो, घोरपडसुद्धा लहान पिल्लं पलवते कोंबडीची. तर असे काही भक्षक असतात, ते ॲक्टिव्ह होतात मित्रांनो. का तर आता गवत वाढेल आणि जिकडे तिकडे हिरवळ झाली आणि कसे ते शोधामध्ये असतात, त्यांना अन्न न भेटल्यामुळे ते इकडे तिकडे लहान पिल्लं कोंबडीची शोधत असतात. तर दुर्दैवाने आमचा तो पिल्लू गायब झाला. तर कसं आहे मित्रांनो, गायब म्हणजे त्याला ठार मारली गेली, त्याला पळवली गेली. आणि कसं मित्रांनो, कुठंतरी 2 महिन्याचा पिल्लू झालेला तो, आता ही 2 महिन्याची पिल्लं आहेत. तर जीवाला कुठेतरी खूप वाईट वाटले, कारण की आपल्या डोल्याआड आपण इथे बसलेलो बघा, इथे हा दगड आहे ना, हा बघा इथे दगड, ह्या दगडावर बसलेलो आणि त्या ठिकाणीवरून तो तिकडून तो पिल्लू गायब झाला. आणि कसं माहिती आहे, एखादा जर कुठला भक्षक कोंबड्यांवरती जेव्हा अटॅक करण्याच्या पिल्लांवरती जेव्हा अटॅक करतो, तेव्हा गावठी कोंबड्या कशामध्ये आहे, खूप आरडाओरडा करतात मित्रांनो, मोठा आरडाओरडा करतात, जेणेकरून आपण जे मालक आहेत ते तरी त्यांच्याजवळ पोचावे, नाहीतर तो पक्षी घाबरून पळावा. पण मोठा शिकारा होता मित्रांनो, त्यांनी आपला तो पिल्लू पळवला. आणि मला तर सुरुवातीला वाटलेलं की तो मुंगसाचं काम आहे. नाही, सर्वप्रथम मला वाटलं कुत्र्यांचं काम आहे, कारण की मित्रांनो मागील आपण कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना आपल्याला कुत्र्यांचा भरपूर त्रास झालेला आहे आणि मला वाटलं कुत्र्यांचंच काम असेल, पण नाही, कुत्र्यांचं काम नव्हतं. तो 100% नंतर मला वाटलं मुंगसाचं काम आहे, कारण की मुंगूस हा लपून छपून वार करणारा प्राणी आहे. आणि मुंगूस कसा लपून छपून वार करून लहान पिल्लेच पकडतो मोस्टली तो, कारण की लहान पिल्लं मित्रांनो कशी त्यांना प्रतिविरोध करू शकत नाही, त्यांना ताकद कमी असते, ओरडण्याची ताकद कमी असते, उडण्याची ताकद कमी असते, त्यामुळे तो जास्त मोस्टली कोंबडीच्या लहान पिल्लांवरतीच अटॅक करतो. तर मला असं वाटलं की तो मुंगसाचं काम असेल, पण मी पूर्ण शोध घेतला, कारण की कसं माहिती आहे मित्रांनो, मुंगूस असतो ना, मुंगूस म्हणजे मुंगूस कसा असतो प्राणी, की तो जेव्हा म्हणजे आपला एखादा त्यांनी शिकार केलेला आहे, तो शिकार जास्त लांब घेऊन जात नाही. तो जवळच्या जवळच असतो, म्हणजे झाडीझुडपामध्ये जाऊन तो खात असतो. तर मी काय, तो बघा तिकडून पूर्ण परिसर, हा पुढे जंगल लागतो, ते पुढे जंगल आहे, तिकडून पूर्ण परिसर असा पूर्ण शोधून इथपर्यंत असा इथपर्यंत असा करून इथपर्यंत गेलेलं अगदी. तर मला
काहीच सापडलेलं नाही मित्रांनो, अगदी एक पंखसुद्धा सापडला नाही. तर आपण खूप शोध घेतला आणि कुठून तरी आपल्या शोधाचं निरसन आपल्याला सापडलेलं आहे की हा शिकाऱ्याचा हमला आहे. आणि प्रत्येक नवीन कुक्कुटपालकांना जी आहे फिरस्ती म्हणजे फ्री रेंज कुक्कुटपालन व्यवसाय करतात त्यांना एकच स्वतः सल्ला आहे की जर तुम्ही कोंबड्या सोडून लावल्यात तर लांब लांब जाऊन नका देऊ. लांब लांब गेल्याने कसं होतं, तो भक्षक जे आपले असतात त्यांना अटॅक करायला सोपे पडते. कारण की आपण त्याच्याजवळ नसतो. आपण आपल्या कोंबड्यांजवळ जेवढे राहू तेवढे आपण त्यांच्यावरती ध्यान देऊ शकतो. तर प्रत्येकाला एकच सल्ला आहे की कृपया आपल्या कोंबड्या लांब जाऊन नका देऊ आणि लहान पिल्लांची काळजी करा. कारण की मित्रांनो कसं असतं, लहान पिल्लं जेव्हा वाढतील तेव्हाच आपलं कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल आणि आपल्याला 4 पैसे भेटतील. तर एवढंच सांगणं होतं. जास्त काही बोलत नाही मित्रांनो, व्हिडिओ इकडेच संपवतो. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा आणि सुखी राहा.